बस में होता तो इस समुंदर के किनारे यहाँ पर जो हमने रूम लिया है वो मैं खरीद लेती, लेकिन मेरे बस में नहीं है। आपके बस में है क्या? आपके बस में है क्या वो रूम लेना? मेरे बस में है, लेकिन हमें गांव में जाना पड़ेगा। नहीं है, आपके भी बस में नहीं है, लेकिन जब इनके बस में हो जाएगा तो मैं ज़रूर लूँगी ऐसे समुंदर के किनारे एक हमरा हक्काचा घर। आलंय आता आणि वर्षा आय लव्ह यू। तर आमचं फिरून पण झालेलं आहे आणि सूर्य पण गेलेला आहे। सूर्य पण झोपायला गेला। आता आम्ही जेवायला जातो आणि जेवून झोपतो। फायनली आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरीचा केक कट केलाय। 3 वर्ष पूर्ण झाली ॲनिव्हर्सरीला, म्हणून माझ्या नवऱ्याने 60 रुपयाचा केक आणलेला। हा बघा कुठे गेला? एक नव्हता ते पेट तो पण स्वतःच खाऊन संपवलाय। मला कंटाळा आलाय फिरायचा। मी माझ्या नवऱ्याला म्हणायला की उद्या आपण निघूया घरी जायला, कारण की मला आता 2 व्हीलरने पण मळमळायला लागले, उलट्या झाल्यासारखं व्हायला लागले। जिथं आम्ही राहिलोय तिथं पण मला भीती वाटायला लागल्या, कारण तिथं कोणच नाही राहायला, आम्ही दोघं आहे आणि ज्यांचं ते कॉटेज आहे ते आहेत। तर उद्या जाऊया म्हणते, बघूया काय म्हणतात। जाऊया का आपण उद्या? चला उद्या बघूया। बाकी सगळ्या बाबतीत व्यवस्थित झालं, पण मला असं वाटतंय रूमच्या बाबतीत आम्ही फसलोय, कारण की समुद्राच्या पूर्ण जवळ रूम आहे आणि सगळा आवाज लाटांचा इथे यायला आहे आणि बाकीच्या रूममध्ये राहणारं कुणीच नाही, आम्ही एकटंच आहे। फक्त तेवढ्या बाबतीत फसलोय, इथनं पुढं फसणार नाही। फक्त आजची रात्र कशी तरी जाऊ दे। आता इकडून आम्ही निघणार आहे सिंधुदुर्गला जायला आणि आता माझं फोनचं स्टोरेज होत आलंय फुल। मला एखादा व्हिडिओ एडिट करून बाकी सगळं डिलीट करायला लागणार आहे, कारण की हा व्लॉग मी बनवायला यूट्यूबसाठी। मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर पहिला व्हिडिओ टाकणार आहे। मी ठरवलेलं की काल 9 मार्च होता आणि 9 तारीख माझ्यासाठी लकी आहे, म्हणून पहिला व्हिडिओ 9 तारखेला टाकायचा, पण मला काही व्हिडिओ बनवायचं झालं नाही। आता बघूया किती तारखेला टाकायचं होतं। आणि इकडून आम्ही जाणार आहे सिंधुदुर्गचा किल्ला बघण्यासाठी। आता आवरून आंघोळ तेन करून 10 वाजता इथनं चेकआउट आहे। आणि गोल्डन हॉवरमध्ये व्हिडिओ खूप जास्त चांगले येतात, कुठलं पण फिल्टर लावायची गरज नाही, काहीच नाही, नॅचरल व्हिडिओ येतात। आता गोल्डन हॉवर चालू आहे आणि संध्याकाळचं पण 4:30 ते 6 पर्यंत का 6:30 पर्यंत गोल्डन हॉवर असतो, त्यामध्ये व्हिडिओ छान येतात, एवढं मला माहिती आहे। फक्त आपल्याला त्या टायमाला व्हिडिओ काढता आले पाहिजे। हा आहे रूमच्या पाठीमागचा नजारा। तर हा रूमच्या पाठीमागचा भाग आहे आणि इथली तुम्हाला कालची गंमत सांगते। या एका नारळाच्या झाडावरचा एक नारळ खाली पडला, पलीकडे एका नारळाच्या झाडावरचा एक नारळ खाली पडला आणि आम्ही तिथे एका ठिकाणी झोपलेलो, तिथं झोपाळा होता, त्याच्या जवळ पण नारळाचं झाड होतं आणि झोपलेलो। 2 नारळ खाली पडल्यावर मी उठून, माझ्या पण डोक्यात नारळ पडेल म्हणून मी दुसऱ्या नारळाच्या झाडाखाली येऊन झोपले आणि नंतर माझ्या लक्षात आलं तिथं पण नारळ पडलेला, म्हणून मी सरळ रूममध्ये जाऊन झोपले। तर माझं आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे सिंधुदुर्गला, पण अजून माझ्या मिस्टरांचं नाही आवरलं। हो, तुम्ही येणार आहे का? माझं मी जाऊ? तर माझं मला जायला सांगितलंय, माझं मी पुढं होते चालत चालत, कारण मला गाडी येत नाही, त्याने पाठीमागून येते। काय भारी व्हिडिओ येतात गोल्डन हॉवरमध्ये आणि लोकेशन जर असं असलं तर मग तर एक नंबरच, कुठल्याच फिल्टरची गरज नाही, काहीच नाही। तर आता माझं आवरून झालंय, माझ्या मिस्टरांचं अजून आवरायचं आहे, त्यांचं आवरून झाल्यावर आम्ही जाणार आहे सिंधुदुर्गला आणि तिकडून पुढे मला घरला जायची इच्छा आहे। मला आता फिरून पण कंटाळा आलाय, कामापुरते व्हिडिओ पण मला झालेत आणि जास्त पण दिवस मला बाहेरचं खाल्ल्यावर उलटे होते,
पण माझ्या मिस्टरांचं म्हणणं आहे की मला फिरायची इच्छा आहे, त्याच्यामुळे मला फिरायला मिळत नाही. तर बघूया आता कसं होतं आहे. आणि येताना पण मला टू व्हीलरनं काय माहिती उलट्या व्हायला लागल्यासारखं झालं होतं, जसं की मला 4 चाकीत होतं. यावेळी असं का झालं मला माहीत नाही, कारण गेल्या 2 टायमाला आम्ही कोकणात आलतो टू व्हीलरने चालतो 4-4 दिवस, त्यावेळी असं झालं नव्हतं. पहिल्यांदाच असं व्हायलं आहे. तर बघूया, जर का माझी तब्येत चांगली राहिली, फिरू वाटलं तर फिरणार, नाही तर मग जाणार. माझ्या नवऱ्याचं पण आता आवरून झालं आहे आणि त्यांना समुद्रावर अजून जरा फोटो काढायचे आहेत. मी म्हटलं नको, तर ते म्हणतायत की तुझं झालं म्हणजे झालं काय, माझे फोटो काढायला नको का, म्हणून आम्ही चाललोय फोटो काढायला. तर आम्ही डबलदा समुद्रावर आलोय. आत्ता वाजलेत किती, आत्ता वाजलेत 9, तरी पण खूप जास्त ऊन आहे. आणि माझे मिस्टर रात्री टी शर्ट घातलेला, त्यामुळे त्यांना डबलदा फोटो काढायचे होते, म्हणून आम्ही डबलदा फोटो काढायला आलोय त्यांचे. रूप माझे जणू झलक कोकणची ग, तनू नदी वर्णाची ग, गर्द झाडी तली खोल छाया सजना, अमराई परी तुझी काया सजना, असली कोकणची खिडवा हो नाखवा, ओईच्या गोवाला कोकण दाखवा. इथं पावला पावलाला रिसॉर्ट आणि जेवणाची हॉटेल आहेत. पावला पावलाला नाश्ता सेंटर आहे. त्यामुळे कुठल्या रिसॉर्टमध्ये राहायचं, कुठल्या नाश्ता सेंटरमध्ये नाश्ता करायचा आणि कुठल्या हॉटेलमध्ये जेवायचं हे काही कळत नाही. खूप जास्त चांगलं आहे. कौलाची घरं बघितलं वाटतंय कोकणात आल्यात. समुद्र किनारा दिसतोय बघा. एवढी सगळी झाडं दिसतात, सगळी बघल तिकडे झाडच दिसायला. माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे की कोकणी लोकांनी झाडं जपलेत म्हणून इथं झाड आहेत, आणि आपण पण आपल्या इकडे झाडं जपली पाहिजेत. आपल्या घराच्या आसपास शेतात झाडं लावली पाहिजेत. मग आपल्याला झाडं बघायसाठी कोकणाला यावं लागणार नाही. सिंधुदुर्ग फोर्ट, सिंधुदुर्ग फोर्ट, सिंधुदुर्ग फोर्ट. आलोय सिंधुदुर्ग किल्ल्यावरती, म्हणजे सिंधुदुर्गमध्ये आलोय. आणि सिंधुदुर्गची आठवण सांगते तुम्हाला. मी 8वीत असताना सहलीतून आलेले कोकणात फिरायला, पण त्यावेळी सिंधुदुर्ग बघितलेला, पण एवढा पण आठवत नाही, कारण उलट्या करून करून माझी हालत खराब झालती. आणि 8वीत म्हणजे 2013 सालानंतर आत्ता मी पहिल्यांदा आले त्याच्यावरती. तर बघूया कसं वाटतंय. आता आम्ही बोटीचं तिकीट तर काढलंय, पण मला बोटीत बसायला खूप जास्त भीती वाटते. मला पाण्याची भीती वाटते, पण माझ्या नवऱ्याला बसायचं होतं आणि किल्ल्यावर जायचं होतं, म्हणून तिकीट काढलंय. अभी देखते हैं डर के आगे जीत है या नहीं. तर फायनली जहाजातनं आम्ही आलोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर. मला पाण्याची खूप जास्त भीती वाटते आणि मला अजिबात बसायची इच्छा नव्हती, पण माझ्या नवऱ्याने मला जबरदस्ती बसवलं. येईपर्यंत मी राम 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 महाकाल 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 असं चालू होतं माझं. आता परत आणि जायचं आहे. आत्ता 11 वाजलेत, आम्हाला 12 वाजता परत यायला सांगितलं आहे आणि तासाभर फिरून आम्हाला परत जायचं आहे. जाताना आणि मला राम 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 करायला लागणार आहे. मला अजिबात इच्छा नसते, मला पाण्याची खूप जास्त भीती वाटते. माझा नवरा ऐकत नाही काय करायचं. तर हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. आम्ही फायनली पोचलो इथं बघा. आता आलोय म्युझियममध्ये आणि तिथे महाराजांच्या काळातलं जे हत्यारं आणि साहित्य आहे ते म्युझियममध्ये ठेवले. याला क्रेन म्हणतात. त्याच्यानंतर इकडे दांडपट्टा, विटा, तलवारी, अंकुश. त्याच्यानंतर शिवकालीन कुलपे, ही शिवाजी महाराजांच्या काळातली कुलपं आहेत. दुर्बीण आणि होकायंत्र आणि हे भाले. त्याच्यानंतर शिवकालीन भांडी,
आणि हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचा हात आणि पाय यांच्या ठशांच्या चांदीतल्या प्रतिकृती. आता हे किल्ला आहे म्हटल्यावर पहिला हे तर दगडी बांधकाम बिंधकाम विटेचं बांधकाम किंवा मातीचं बांधकाम पहिले माणसं इथे राहायला असणारच की. माणसं राहायला असणार. हा आहे शिवकालीन भुयारी मार्ग म्हणजेच महादेव मंदिर. हे आहे सिंधुदुर्गवरील भवानी मातेचं मंदिर. शिवाजी महाराज जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला तयार करत होते त्यावेळी हे मंदिर तिथे उभारण्यात आलं. कोण लागायला का नाही? नाही सडकाची इस्त्री उतरली पाक घामाने. मी तर वितळली बघ. सकाळी पाक कडक इस्त्री होती, असं चापून चढला बसला. मला 12 वाजता बोटीत बोलवलेलं. 12 वाजून 1 मिनिट झालं तरी आम्ही इथंच आहे माझ्या नवऱ्यामुळे. आता जर बोट आम्हाला सोडून गेली तर आम्ही पवत जाणार आहे दोघं जण. मी इथंच थांबणार आहे. किल्ल्यावर चुकल्या, माझा नवरा वरती गेलाय आणि मी चुकल्या. आणि माझा नवरा मला शोधायला पण आला नाही अजून. आत्ता माझ्या जीवात जीव आलाय जहाजात उतरल्यावर. यांच्यामुळे मी बसलेली, यांच्यामुळे. आता नाही बसले. एकट्याला 700 रुपयाला सगळं स्कुबा पॅरासिलिंग जेट स्की स्कुबा सोडून 1 2 3 4 येतं. 400 रुपयाला स्कुबा सोडून सगळे 400 रुपयाला 4 एका माणसाला. आणि दोघे घेतात 800मध्ये 4 1 2 दोघांना. स्कुबाला कपडे बिपडे आता बदलायचे. हां स्कुबाला भिजणार किती कपडे बदलावं लागेल. माझ्या नवऱ्याला करायचं होतं पॅराग्लायडिंग, पण मी आणलंय त्यांना ओढून. कारण की मला भीती करायचं वाटते. होतं पॅराग्लायडिंग, स्कुबा डायव्हिंग, सगळ्या ॲक्टिव्हिटी मला करायच्या होत्या. 700 रुपयामध्ये सगळं करून देतो म्हटलं. 300 रुपये 3 तास फक्त जातील म्हटलं. पण वर्षा मला म्हणते नाही आहे, राहू दे. ठीक आहे, मी पण राहू दे कॅन्सल केली. आता माझी इच्छा मरत होती त्यासाठी. परत कधी तर मित्रांसोबत ते आलं तर मग मी करेन त्या टायमाला. मी जाऊच देणार नाही मित्रांसोबत. पण त्या टायमाची मी वाट बघेन. मी जाऊच देणार नाही मित्रांसोबत. मग काय करणार. आता गंडवून कसं तरी येतो मग आपलं. काय घ्यावं लागलं उद्या सिंधुदुर्ग. आता मला सांग, मी प्यायला लागलो ज्यूस. मग मी ज्यूस रुमाल बांधला तर ज्यूस कसा प्यायला, आणि मी आता ज्यूस प्यायला लागलो तर रुमाल कसा बांधला. ज्यूस मला द्या, मी पिते आणि तुम्ही बांधा रुमाल. पण मला प्यायचं आहे ना.